चा फायदा काँग्रेसला झाला। मला वाटतं ऋतुजा माझ्यासोबत जोडली गेली आणि तिच्याकडे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत। आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आतापर्यंत जी आकडेवारी आहे, जे कल आणि जे चित्र स्पष्ट झालंय त्या सगळ्या संदर्भातली आकडेवारी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। तर आतापर्यंतचं चित्र असं आहे एकंदरीत एक महत्त्वाची अपडेट हाती येते। ठाण्यामध्ये शिंदेच वरचढ ठरलेले आहे। ठाकरेंना खाता उघडण्याची सुद्धा संधी मिळालेली नाहीये। नवी मुंबईमध्ये भाजप धुरंधर ठरतोय, तिकडे पनवेलमध्ये भाजप विनर आहे। मव्याची बिकट अवस्था झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। एकंदरीतच 4 प्रभागांमधलं हे महत्त्वाचं चित्र। मीरा भाईंदरमध्ये भाजपचा करिश्मा कायम आहे। भव्याला मोठं आव्हान देत इथे भाजपनं करिश्मा आपला कायम ठेवलाय। उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेची काटेकी टक्कर, तर वसई विरारमध्ये भव्याची कामगिरी कशी आहे याचं आकडेवारीचं चित्र आपण पाहणार आहोत। मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपची मोठी आघाडी आणि शिंदे यांचा मात्र काहीसा त्यांचं चित्र पिछाडीवर असल्याचं चित्र आहे। दुसरीकडे उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिंदेमधली अजूनही काटेकी टक्कर कायम आहे। वसई विरारमध्ये भव्यानं आपला गड राखलेला आहे आणि दुसरीकडे प्रभाग क्रमांक 126 मधून भाजपच्या अर्चना भालेराव या विजयी झाल्याची माहिती समोर येते। मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 126 मधली ही माहिती, ज्यामध्ये भाजपच्या अर्चना भालेराव या विजयी झालेल्या आहेत। त्या पाठोपाठ आतापर्यंत जर एकंदरीत मुंबईतलं चित्र पाहिलं तर भाजप 87 जागावर आहे, ठाकरे गट 73 आणि तिसऱ्या स्थानावर शिंदेची शिवसेना आपल्याला पाहायला मिळते।